ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाय नमः. सार्थ ज्ञानेश्वरी, दिवस 254, अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. श्री गणेशाय नमः. अहो पुसा आपणची पडविजे, मग पडे तरी माथा तुकीजे. का करविले नि चोजे न रिझे, बाळका माय. तेवी मी जे जे बोले, ते प्रभू तुमचेची शिकविले. म्हणून अवधारी जो आपुले, आपण देवा. हे सार स्वतःचे गोड, तुम्हीची लाविले जी झाड. तरी आता अवधानामृते वाढ, सिंपोनी कीजे. मग हे रसभाव फुली फुलेल, नानार्थ फळभारे फळा येईल. तुमचे निधर्मे होईल, सुरवाडू जगा. या बोला संत रिझले, म्हणती तोषलो गा भले केले. आता सांगे जे बोलीजे, अर्जुन तेथ. अहो पुसा म्हणजे राघुला आपणच पढवावे, आणि मग आपण शिकविल्याप्रमाणे तो बोलू लागला की आपण मान डोलवावी, किंवा आई आपल्या बालकाकडून एखादी क्रिया करून घेते आणि मग त्याने केलेल्या चोजे म्हणजे कृत्यामुळे मनात रिझे म्हणजे संतुष्ट होते. त्याप्रमाणे प्रभो, मी जे बोलतो ते सर्व तुम्हीच शिकविलेले आहे. म्हणून देवा, आपणच शिकविलेले माझ्या मुखातून आपणच अवधारी जो म्हणजे लक्षपूर्वक ग्रहण करा. माझे बोलणे हे सारस्वताचे गोड म्हणजे ज्ञानामृताचे सुंदर झाड तुम्हीच लावलेले आहे. तरी आता आपल्या अवधानरूपी अमृताने शिंपून ते वाढ म्हणजे मोठे करा. मग हे ज्ञानाचे झाड नवरस भावरूपी फुलांनी फुलेल आणि नाना प्रकारच्या अर्थरूपी फळभाराने फळाला येईल. व तुमच्या ह्या धर्मकृतीने जगाला श्रवण सुखाचा सुरवाडू म्हणजे सुकाळ होईल. या बोलण्याने संतजन प्रसन्न झाले व म्हणाले, ज्ञानोबा, हे तू भले केलेस. आम्ही संतुष्ट झालो आहोत. आता अर्जुन त्या प्रसंगी काय बोलला ते आम्हाला सांग. तव निवृत्ती दास म्हणे, जी कृष्णार्जुनांचे बोलणे मी प्राकृत काय सांगो जाणे, परी सांगवा तुम्ही. अहो राणीची या पालेखा इरा, नेवाणे करविले लंकेश्वरा. एकला अर्जुन परी अक्षौहिणी आकरा, न जिणेची काय. म्हणून समर्थ जे जे करी, ते न हो नये चराचरी. तुम्ही संत तयापरी, बोलवा माते. आता बोली जतसे ऐका, हा गीता भाव निका. जो वैकुंठ नायका मुखोनी निघाला. बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता. तो श्रीकृष्ण वक्ता, जिये ग्रंथी. तव म्हणजे तेव्हा निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणाले, महाराज, श्रीकृष्ण व अर्जुन या दोघांमध्ये काय संभाषण झाले हे मी प्राकृत म्हणजे सामान्य माणूस कसे सांग. परंतु मला तसे करण्याचे सामर्थ्य देऊन तुम्हीच माझ्याकडून ते वदवून घ्या. अहो रानावनातील पाला खाणाऱ्या वानरांकडून लंकेश्वराला नेवाणे म्हणजे परास्त करविले, आणि अर्जुन एकटाच होता पण त्याच्याकडून 11 अक्षौहिणी सैन्य जिंकविले नाही काय. म्हणून समर्थ पुरुष जे जे करील ते ह्या चराचरात होणार नाही असे नाही. तुम्ही संतजन समर्थ आहात. दयापरी म्हणजे म्हणून तुम्ही तो गूढ गीतार्थ माझ्याकडून बोलवून घ्या. आता जो प्रत्यक्ष वैकुंठीचा नायक श्रीकृष्ण त्याच्या मुखातून निघालेला हा निका म्हणजे उत्कृष्ट गीताभाव मी सांगतो, तो ऐका. बाप बाप म्हणजे धन्य धन्य तो गीता ग्रंथ, की ज्या ग्रंथाचा वक्ता म्हणजे वेदांच्या प्रतिपादनाची देवता भगवान परमात्मा तो श्रीकृष्ण आहे. तेथीचे गौरव कैसे वानावे, जे श्री शंभूची ये मती नागवे. ते आता नमस्कारीजे, जी वैभावे हेची भले. मग ऐका तो किरीटी, घालुनी विश्वरूपी दिठी. पहिली कैसी गोठी करिता जाहला. हे सर्व ही सर्वेश्वरू, ऐसा प्रतितीगत जो पती करू. तो बाहेरी ओ आवा होआवा गोचरू लोचनासी. हे जीवा अतुली चाड, परी देवासी सांगता साकड. काजे विश्वरूप गूढ, कैसेनी पुसावे. म्हणे मागा कवणी कही, जे पढी अंतेने पुसले नाही.
ते सहसा कैसे काही सांगा म्हणून. मी जरी सलगीचा चांगू, तरी काय ऐसीहुनी अंतरंग, परी तेही हा प्रसंगू, बिहाली पुसो. त्या ठिकाणचा गौरव कसा वानावे म्हणजे वर्णन करावे. कारण जे गीता तत्व श्री शंभूंच्या मतीलाही नागवे म्हणजे सापडले नाही, त्या तत्वाला जीवाभावाने नमस्कार करावा हेच भले. मग तो किरीटी विश्वरूपावर दिठी म्हणजे दृष्टी ठेवून श्रीकृष्णाला प्रथम कशा प्रकारे व काय बोलला, तो वृत्तांत आहे. हे सर्व जगत सर्वेश्वर रूप आहे अशी प्रतीती आल्यामुळे अंतरी जो प्रत्यय आला, तोच अनुभव आपल्या लोचनांना बाह्यतः गोचर व्हावा, म्हणजे डोळ्यांना प्रत्यक्ष दिसावा. ही जीवाच्या अंतरीची चाड म्हणजे इच्छा खरी, परंतु ती देवाला सांगताना साकड म्हणजे संकट वाटते. कारण देवांचे विश्वरूप जे गूढ व गहन आहे, ते उघड करून दाखवा, असे आपण कसे पुसावे म्हणजे विचारावे. अर्जुन मनात म्हणतो, मागा कवणी कही, म्हणजे पूर्वी कोणीही व कधीही जे मोठ्या आवडत्या भक्तानेही विचारले नाही, ते सहसा कसेही करून मला दाखवा असे कसे म्हणावे. मी जरी कृष्णाच्या चांगल्या सलगीचा म्हणजे जवळचा असलो, तरी आई यशोदेहून अंतरंगू म्हणजे जवळचा आहे की काय. परंतु ती देखील विश्वरूपाचा हा प्रसंग विचारण्याविषयी बिहाली म्हणजे भयभीत झाली. हरिहि ओम, हरिहि ओम, हरिहि ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.